जेऊर जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीकरता जिल्हा परिषद जेऊरसाठी अश्वघोष बाबूराव बनसोडे, पंचायत समिती जेऊर गणासाठी श्रुती काशीनाथ पाटील व दैठणे गणासाठी अनिताताई लालचंद नडगम हे तिन्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। या सर्वांना आपण आशीर्वाद देऊन आपले पुढील सेवा करण्यासाठी संधी द्यावी, कारण काँग्रेस पक्षाचा एक मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर अनेक थोर हुतात्म्यांनी या ठिकाणी त्यांचं प्राणाची आहुती दिली, त्याग केला, बलिदान केलं। तेव्हा जे हे देश आहे ते घडत आज विकासाच्या माध्यमातून आपण वाटचाल करतोय। आमच्या तशाच पद्धतीने आमच्या भागामध्ये आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून असू दे किंवा सत्तेच्या माध्यमातून अनेक असे कामं या ठिकाणी केलेत। प्रत्येक गावाला रस्त्यांनी जोडण्याचं, पिण्याच्या पाण्याने जोडण्याचं, लाईटनी जोडण्याचं आणि शेतकऱ्यांसाठी म्हणून दुधाचा व्यवसाय आणि महिलांसाठी म्हणून त्या ठिकाणी बचत गटामार्फत आम्ही साबण उद्योग असेल किंवा डिटर्जंट उद्योग असेल अशा माध्यमातून गावामध्ये आणि भागामध्ये उद्योग निर्माण करायचा प्रयत्न आम्ही केला। आमच्या इथं आज जवळपास 3000 लिटर दूध दररोज कलेक्शन होतं आणि या माध्यमातून शेतकऱ्याला कशा आर्थिक मजबूतीकरण देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत। तसंच कृषी मेळावे घेतलेत, अनेक असे विकास कामांमध्ये काँग्रेस पक्ष हा विकासाचा राजकारण करत आहे, जातीपातीचं राजकारण करत नाही। आणि हेच सगळे भाजपवाले अनेक आमच्यावर आरोप करत होते की भ्रष्टाचाराचे आरोप केले। आज आपण गेले 15 वर्ष बघतोय हे सगळे सत्ताधारी एकालाही भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये आतापर्यंत कुणीही अडकू शकले नाहीत किंवा नाहीत तर अडकवायचा प्रश्नच येत नाही। आणि हे फक्त मोठी मोठी गोष्टी करायचे, 2 नंबर बंद करा, भ्रष्टाचाराचे आरोप करा, असे सगळं करायचं। पण आज आपण तालुक्याचं चित्र वेगळं बघतोय। रस्त्याच्या लगत 2 नंबर व्यवसाय चालू आहेत, जुगार, मटके, दारू हे रस्त्यावर विकले जात आहेत। हे सगळं अशी जर भयानक परिस्थिती झाली तर येणारा जो युवक आहे, युवकाचं भविष्य आपल्याला अंधारमय दिसतंय। ह्यात काय वावगं बोलू इच्छित नाही, पण आपण बघतो की पोलिसांकडे कुणीतरी तक्रार केलं तर पोलिसही तेवढ्या दबावामध्ये आहेत की त्या जुगार अड्ड्यावर किंवा कशा 2 नंबर व्यवसायावर त्यांचंही दबदबा तसं राहिलेलं नाही। आपण पूर्वी बघितलं होतं की एक त्यांचा भाजपचा मंत्रीच स्वतः त्या अड्ड्यामध्ये गेला होता आणि अशी जर परिस्थिती होत असली तर अक्कलकोटची परिस्थिती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती अक्कलकोटमध्ये आहे। आपण मांगूर माशाचं जर बघितलं तर मांगूर मासा बंद असताना देखील हे जे विकासाचे गप्पा मारतात त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या गावालगत हे सगळे असले अवैध धंदे चालू होते। आणि असं जर होत असेल तर टक्केवारीच्या माध्यमातून लोकांना आमिष दाखवणं, पैशाच्या माध्यमातून आमिष दाखवणं, दबाव टाकणं, हे असलं राजकारणाला बळी न पडता आपण सगळ्यांनी मिळून काँग्रेस पक्षाच्या हस्तचिन्हाच्या पुढं 7 तारखेला आपण आशीर्वाद करावं। आणि ह्या तिन्ही उमेदवारांच्या माध्यमातून मी मल्लिकार्जुन पाटील आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपला आशीर्वाद, आपला अनमोल मत हे वाया न जाऊन देता पुढं जसं मागं आम्ही काम करत आलो तशाच पद्धतीने पुढेही देखील अशाच माध्यमातून आम्ही विकास आणि शेतकऱ्यांना जोडण्याचं काम आम्ही करू, एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। Thanks for watching Ekmat Digital.